संस्कृति की शान है कबड्डी, मर्दांगी पहचान है कबड्डी, साहस का नाम है कबड्डी और देश की युवा खिलाड़ियों की जान है कबड्डी. नमस्कार, मी सानिया चौगुले. हे आपल्यासोबत आज रेखा सावंत आहेत. तर रेखाताई, कबड्डीची सुरुवात कशी झाली? कबड्डीची सुरुवात खरं तर शाळेपासून झाली. शालेय स्पर्धा खेळत असताना शिवशक्ती क्लब जॉईन केला. त्यानंतर शिवशक्ती क्लब मधून राजेश सरांनी मला कबड्डीची सुरुवात केली माझी आणि आज मी इथपर्यंत पोहोचले. तर असं कधी वाटलं की कबड्डी आपण पुढे न्यावी किंवा कबड्डीमध्येच आपण करिअर करावं, असं कधी वाटलं? खरं म्हणजे माझ्या टीम मध्ये मोठ्या स्टार प्लेअर होत्या, तिचं तुम्हाला माहीतच आहे. त्यांच्याकडे बघून असं वाटत होतं की नाही, मी पण ह्या क्षेत्रात माझं अस्तित्व निर्माण करायला पाहिजे. आणि ते त्यांच्याकडे बघून मी शिकत आज इथपर्यंत पोहोचले. मग त्यावेळेला असं कधी वाटलं की बाबा एखादा खेळाडू तुला आवडला आणि त्याच्याकडून आपण काहीतरी शिकावं, असं केव्हा वाटलं का की बाबा त्याचं एखादी स्किल आपण चोरावं किंवा काय? असं तर वाटलं खूप वेळा. आणि ती खेळाडू तर तुम्हालाही माहिती आहे, आता एशियन गेम्स खेळून आली, स्नेहल शिंदे. तिच्याकडे बघून मला खूप म्हणजे असं काहीतरी माझी पॉवर वाढते की ताई अशी खेळते तर मला पण तसं खेळायचंय. ऍक्च्युली ताईचे खूप स्किल आहेत, मी तिच्याकडून शिकले, म्हणजे बघून शिकते आणि अजून पण मला तीच आवडते. आणि खरं म्हणजे ताई म्हणजे वयाच्या इतक्या लहान वर्षापासून ताई खेळते, पण तिने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. असं मी आता तिच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करते. आजपर्यंत आम्ही तुम्हाला असं विरुद्धच खेळताना बघितलंय, पण तिच्या बरोबर खेळताना जेव्हा तुम्ही नॅशनल गेम्सला एकत्र होतात त्यावेळेला खेळताना तो एक्सपिरियन्स काय होता तुझा? खरं म्हणजे ताई आणि मी अजून एकदा पण खेळलो नव्हतं आतापर्यंत. 2023 ला समजलं की रेल्वेवाल्यांना नॅशनल गेम्सला घेणार आहे, त्यात ताई माझ्याबरोबर खेळणार आहे. तो क्षण माझ्यासाठी खूप मोठा होता आणि मी खूप खुश होती की इतक्या वर्षानंतर मी स्नेहलताई बरोबर खेळणार आहे. कारण मी लहानापासून तिला मानत होती की स्नेहलताई सारखं बनावं, म्हणजे स्नेहलताई सारखं खेळावं. आणि 2023 ला आम्ही अचानक एकत्र खेळलो आणि मेन म्हणजे ताईच्या हाताला मी खेळली ऍज अ कॉर्नर म्हणून आणि ताई रेडर म्हणून खेळली. खूप भारी वाटलं. ते माझ्यासाठी खूप मोठं होतं. म्हणजे एकंदरीत तुझी ती इन्स्पिरेशन होती तर खेळताना मोठी. मग तू जेव्हा कबड्डी खेळायला चालू केलीस त्यावेळेला तुला कोचिंग कशा पद्धतीने दिलं गेलं? म्हणजे आता टेक्निक्स खूप वेगळ्या आहेत त्या बाबतीत. मग त्यावेळेला टेक्निक्स काय होत्या, तुम्ही काय करायचं थोडं सांगशील? त्यावेळी ऍक्च्युली स्किल प्रॅक्टिसवर जास्त आम्ही भर द्यायचं की एक स्किल आम्ही जवळजवळ 50-100 वेळा केलं. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात सुधारणा केली की काय चुकतंय, कधी आपण पुढच्या अटॅकला काय करायला पाहिजे, बोनस टाकताना काय करायला पाहिजे, त्याच्यावर आम्ही जास्त भर दिला. मग डायटच्या बाबतीत आता आलं तर तुला असं वाटतं का की आपल्या महाराष्ट्रातील डायट जो आपण घेतो आणि आपण जे हरियाणाचे प्लेयर आहेत त्यांच्या डायट, म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हरियाणाचे प्लेयर्स खूप स्ट्रॉंग आहेत आता, पण त्यांच्या डाएटमध्ये आणि आपल्या डाएटमध्ये थोडा फरक जाणवतो का तुला? असं म्हणजे मला असं तर वाटत नाही, पण त्यांना हरियाणावाल्यांना फक्त पॉवर आहे, डोकं नाहीये. जेवढं महाराष्ट्राकडे डोकं स्किल आहे महाराष्ट्राकडे, असं बाहेर बोललं जातं की महाराष्ट्रात जेवढे स्किल आहेत तेवढे कुठल्याही राज्यात नाहीयेत. असं मी म्हणू शकत नाही की आपल्याकडे डाईट नाही, आपल्याकडे डाईट पण आहे. आपले प्लेयर सगळे मेहनत करतात आणि तेवढी परिस्थिती नाहीये की आपल्याकडे की प्रॉपर असं डाईट करू शकतो आपण की एवढं प्रोटीन महागाचं घेऊ शकतो. तसं हरियाणामध्ये तसं नाहीये. हरियाणामध्ये सगळे प्लेयर वेल सेटलच आहेत मोस्टली आणि त्यांना जॉबची तर गरज नाहीये. त्यामुळे एवढं काय ताई, त्यांच्या डाएटमध्ये तुपाचं प्रमाण जास्त असतं, तर तू असं काय सजेस्ट करशील का की आपण आपल्या डाएटमध्ये तूप खावं किंवा नाही? मी असं सजेस्ट नाही करू शकत, कारण का आपण आपलं घरचं खाणं खाल्लं म्हणजे खाऊन पण आपण तेवढी आपल्यात पॉवर असते. खरं म्हणजे तिकडे सगळं ओरिजिनलच भेटतं. त्यामुळे आता मी असं नाही सांगू शकत, पण आपल्या इकडे पण ओरिजिनलच भेटतं, पण आपण मोस्टली बाहेरचं जास्त खातो. त्याच्यामुळे ते लोक तसं नाहीत, त्यांना प्रॉपर दूध तूप हे लागतच. आता जेव्हा तू फर्स्ट टाइम नॅशनल खेळलीस त्याच्या मागची थोडीशी हिस्ट्री मला सांगशील का? तू कसं प्रॅक्टिस केलंस किंवा काय? मी 2005-06 पासून कबड्डी चालू केली. 2008 ला मी शिवशक्ती जॉईन केलं होतं. त्याच्यानंतर मी ज्युनियर, सब ज्युनियर तिथूनच सुरुवात केली. सिनियर 2015-16 ला माझं रेल्वेत काम झालं आणि त्यात मी क्लास 4 म्हणून जॉईन झालेली.
ऍक्च्युली खलाशी म्हणून हा. माझी इच्छा नव्हती जायची, हा कारण क्लास 4 आहे. तेच आम्ही ऐकलं होतं की म्हणजे जेव्हा सर्च केलं तेव्हा असं मी ऐकलं होतं की तुला रेल्वेची ऑफर आली होती पण तुला ते जायचं नव्हतं, तू इग्नोर करत होतीस त्या गोष्टी. मग असं का? ऍक्च्युली 2013-14 मी ज्युनियर नॅशनल खेळली. त्याच्यानंतर ज्युनियर नॅशनल नंतर आम्हाला सर एका ठिकाणी टुर्नामेंटला घेऊन गेले होते नागपूरला. तिथे साऊथ ईस्टर्न रेल्वेची टीम आली होती कोलकाता. तर त्यांनी मला आणि सोनाली शिंगटेला सजेस्ट केलेलं की इथे यायला. तर सरांनी आमच्या पाठवलं नव्हतं की फॅमिलीला सोडून एवढं लांब राहणं शक्य नव्हतं. तर मी इग्नोर तेव्हा पण केलं. पण नंतर 2015-16 मध्ये मला सेंट्रल रेल्वेचा कॉल आला की इकडे जॉईनिंगसाठी. मग मी क्लास 4 म्हणून इथे जॉईन झाली. आणि माझं नशीब एवढं चांगलं होतं, मी जून 29 तारखेला जॉईन झाली आणि ऑगस्ट मध्ये मी वर्षभर सुट्टीवर गेली. मी गोल्ड मेडलिस्ट बनली त्या वर्षात. तर मी कंटिन्यू 5 वर्ष इंडियन रेल्वे गोल्ड मेडलिस्ट आहे. मग ताई, तू जेव्हा रेल्वे जॉईन केलीस तेव्हा तुला कुणी हेल्प केली किंवा कुणी सजेस्ट केलं की बाबा तू खेळ तिकडून किंवा तू जॉईन कर? सांगायचं म्हणजे शेवटी कोच, त्यांना तर मी कधीच विसरू शकत नाही. त्यांनी मला खूप काय शिकवलंय. आणि त्यांच्या सांगण्याने मी रेल्वे जॉईन केली. आणि ते बोलले तू रेल्वेतून पण तेवढीच खेळू शकतेस टॉप. आणि मी ते 5 वर्ष टॉपच खेळून गेली. मला सांग, रेल्वे जॉईन केल्यानंतर तुझा एक्सपिरियन्स काय होता? काम करत, प्रॅक्टिस किंवा इतर गोष्टी कशा मॅनेज झाल्या त्यानंतर? ऍक्च्युली 2016ला रेल्वे जॉईन केल्यानंतर मला कंटिन्यू 21 पर्यंत 5 वर्ष सुट्टी होती. मी 5 वर्ष इंडियन रेल्वे गोल्ड मेडल, सिल्वर मेडल केलं होतं, आलं होतं आम्हाला. तर नुसते इंडियन रेल्वेचे कॅम्प करत होते मी. पण ते कॅम्प पण असे करत होते ना की म्हणजे सिनियर प्लेअर बरोबर कॅम्प करणं खूप मोठी गोष्ट आहे इंडियन रेल्वेसाठी. कारण सगळ्यात सिनियर प्लेअर होत्या ताई, तेजताई, ममताताई. त्या ह्याच्यामध्ये आम्ही कॅम्प केले. खूप काही त्यांच्याकडून शिकायला भेटलं, कारण का त्या अर्जुन अवॉर्डी आहेत. आणि खरं म्हणजे ताई यांनी खूप काही शिकवलं आम्हाला कॅम्पमध्ये. आणि 5 वर्षात भरपूर कॅम्प केले इंडियन रेल्वेचे. खूप त्याच्यातून मला शिकण्यासारखं भेटलं. मग त्यावेळेला जेव्हा तू रेल्वे जॉईन केलीस, तिथले जे सिनियर प्लेअर होते तुझ्यासोबत खेळताना, त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करताना थोडेसे एक्सपिरियन्स सांगा मला, कशी होती तुझी? त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस करताना बोलले तर सुमती ताई रेल्वेची कोच, ताई पण आमच्याबरोबर प्रॅक्टिस करायची. ताई पण शिकवायची. आणि दुसरे ज्या सिनियर प्लेअर आहेत ते मोस्टली आम्ही स्किल प्रॅक्टिसवर जास्त भर दिला. कारण का हाफ डे, त्याच्यामध्ये सकाळी ड्युटी, संध्याकाळी बाकीच्यांची प्रॅक्टिस. एवढं थकवा जाणवत असेल त्यांना पण त्याच्यामुळे एवढी प्रॅक्टिस व्हायची तेवढी झाली नाही, कारण का मी तर जास्त कॅम्पच अटेंड केले. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर माझं एवढं बॉन्डिंग नाही झालं. ओके. तर महाराष्ट्रात रेखा सावंत ही एक ऑलराऊंडर म्हणून ओळखली जाते, तर त्याच्या थोड्या टिप्स दे आम्हाला तू. ऍक्च्युली माझं प्रॉपर प्लेस कॉर्नर आहे, पण 4-5 मोस्टली मी जास्त रेड मारते. कारण का माझी रेड पूर्ण जम्बलिंग आहे, त्याच्यामुळे मला ऍडव्हान्टेज तो आहे. तर मी दोन्ही खेळते, ऑलराऊंडर, कॉर्नर पण लावते. याचं मी सगळ्या प्लेस उभं राहते, असं काही नाही. पण मोस्टली कॉर्नर आणि रेडर म्हणून मी जास्त चालते. तर तुझ्या डुबकीच्या ज्या स्किल आहेत त्या खूप फेमस झालेल्या आहेत आता. मग त्याच्या मागे तू काय एक्सपोजिव्ह वर्कआउट केला असशील किंवा ते थोडं स्किल कसं आलं तुझ्याकडून हे सांग. ऍक्च्युली आपले प्लेअर स्किपिंग वगैरे जास्त मारत नाही, पण मी स्किपिंगवर जास्त भर देते. आणि मला सगळे एक्सरसाइज रनवाले आवडतात. मोस्टली मला स्लो काहीच आवडत नाही. जेवढं मी कोण एक्सरसाइज वगैरे करते त्याच्यामध्ये मी स्वतःला इम्प्रूव्ह करते. म्हणजे चेक मुवमेंट, बॅक, फ्रंट आणि स्किपिंगवर जास्त भर देते. म्हणजे तुझा ॲजिलिटीवर जास्त भर आहे, त्याच्यामुळे तुला हे एक्सपोजिव्ह. मग मला ताई सांग, ज्या वेळेला तुझं नॅशनल झालेलं नव्हतं त्याच्या अगोदर, म्हणजे ग्राउंडवर तुम्ही जे प्रॅक्टिस करायचात, त्यानंतर नॅशनल कॅम्प जो झाला तुझा, त्या कॅम्पमध्ये आणि नॉर्मल प्रॅक्टिसमध्ये काय फरक होता? ऍक्च्युली खूप वर्षानंतर मला सिनियर नॅशनल खेळायला भेटलं. खरं म्हणजे रेल्वेतूनच भेटलं पहिलं नॅशनल जे भेटलं ते. म्हणून महाराष्ट्राचं कधी कॅम्प अटेंड करायचं हेच नाही आलं, चान्सच नाही आला. तर
महाराष्ट्राचा कॅम्प आणि रेल्वेचा कॅम्प मध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. महाराष्ट्राचा कॅम्प 10 दिवसाचा 5 दिवसाचा असतो, तसं रेल्वेचा कॅम्प 1.5 ते 2 महिन्याचा असतो. म्हणून रेल्वे गोल्ड मेडल मारते, हे रेल्वेचं वैशिष्ट्य आहे. मग आम्ही असं ऐकलंय की म्हणजे रेल्वेनं जर एखाद्या म्हणजे टुर्नामेंटमध्ये जर प्लेस मारली तर तुम्हाला परत ऍडव्हान्टेजेस जास्त भेटतात त्या गोष्टींचे. म्हणजे आम्ही असं पण ऐकलंय की रेल्वेमध्ये तुम्हाला डाएट पण वेगळ्या पद्धतीनं दिला जातो, किंवा तुम्हाला गेस्ट लेक्चर जास्त असतात, तुमची मेंटल हेल्थ जास्त वाढवली जाते, किंवा सायकोलॉजी जास्त मॅटर करते रेल्वेवाल्यांना, हे असं ऐकलं गेलंय आम्ही. मग हे खरं आहे का? हे खरं आहे. रेल्वे ऍक्च्युली डाईट पासून सगळा खर्च, फिजिओथेरपी पासून सगळा देते. रेल्वेचं खरं सांगायचं म्हटलं टाइम टू टाइम सगळं चालतं. सकाळी प्रॅक्टिस तर दुपारी रेस्ट, प्रॉपर संध्याकाळी प्रॅक्टिस, प्रॉपर फिटनेस, संध्याकाळी मॅट प्रॅक्टिस. संध्याकाळी मोबाईल आमचा 1 तास आमच्याकडे असतो, फक्त 8 ते 9. त्याच्यानंतर आमच्याकडे मोबाईल नसतो 1.5-2 महिना. त्याच्यामध्ये पूर्ण आम्हाला शिकवलं जातं की काय करायचं, कसं खेळायचं, कोणाची कशी कॅच करायची, कोणती टीम लागल्यावर कसं हँडल करायचं, सगळं रेल्वे शिकवलं जातं. मग तुझं असं म्हणणं आहे की मोबाईलचा इम्पॅक्ट पडतो गेमवर? भरपूर. मग तू आम्हाला काय सजेस्ट करशील की मोबाईल घेऊच नाही? नाही, असं नाही मी म्हणू शकत, कारण का फॅमिली प्रॉब्लेम असतात, ते सांगू नाही शकत. त्याच्यामुळे जेवढा मोबाईल कमी वापराल तेवढं लाईफ. ताई, रेल्वेमध्ये असं पण होतं की तुमचे मोबाईल काढून घेतले जात होते कारण तुम्ही झोपत नव्हतात रात्रीच्या जास्त, म्हणजे तुमची मस्ती जास्त चालायची त्यावेळेला. मग त्यानंतर त्रास झाला होता का, म्हणजे मोबाईल काढून घेतल्यानंतर, किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे त्या गोष्टीत म्हणजे प्रॅक्टिसमध्ये लक्ष नाही लागलं तर बाबा माझा फोन काढून घेतलाय त्या लोकांनी, तर असं कधी झालंय का तुझ्या बाबतीत? असं झालंय म्हणजे असं वाटतं ना की सगळ्या रेल्वेच्या मुली एकत्र राहिल्यानंतर मस्ती होतेच, सगळ्या वेगवेगळ्या ह्याच्या लँग्वेजच्या, त्याच्यामुळे आम्ही रात्रभर थोडं हंगामा चालूच असतो. मग तुला प्रॉब्लेम असा फेस करावा लागला नाही कोणता रेल्वेमध्ये? रेल्वेमध्ये ऍक्च्युली प्रॉब्लेम फेस करायला लागला बोललं तर प्रमोशन माझं लेट झालं होतं, तेच एक प्रॉब्लेम, बाकी काही नाही. रेल्वेचं सगळं मस्त. मग ताई, तू रेल्वे मध्ये होतीस तरी पण तू साईच्या ट्रायल द्यायचं का डिसिजन घेतलास? ऍक्च्युली रेल्वेमध्ये असून साईच्या ट्रायल दिल्या मी. माझ्या कोचनी मला सांगितलं होतं की साईच्या ट्रायलला जायचं, कारण का माझ्याबरोबर 6 मुली होत्या. मग त्यांच्यामध्ये मला पाठवलं होतं ऍज अ कॉन्फिडन्स अप करायला असेल. मे बी माझं नाही झालं म्हणून मला दुःख तर थोडंसं झालंच, पण माझ्यामुळे बाकीच्या 4 जणींचं झालं, त्यात मला आनंद जास्त. ओके. मग साईच्या ट्रायल पण तू जोरात दिल्या होतास असं पण ऐकलं होतं आम्ही. आणि त्याच वेळेला भिवंडीला ओपनच्या ट्रायल होत्या आपल्या स्टेटच्या, आणि तू तिथं बहुतेक नांदेडची कोच म्हणून आली होतीस तू. मग मला धुळ्याची कोच म्हणून आली होतीस तू. मग त्यावेळेला खेळतानाचा एक्सपिरियन्स आणि कोचिंग करतानाचा एक्सपिरियन्स काय होता तुझा? ऍक्च्युली खेळताना खूप असं चिडचिड होते की असं नको करू, तसं नको करू, तसं माझं तिथे होत होतं. आणि तुमच्या वर्षीच मॅच होती नांदेड बरोबरच मॅच, आणि खूप मुलींना असं ओरडली मी. सगळे मला बोलले तू नक्की कोच म्हणून आलेस, प्लेयर आहेस, म्हणजे असं थोडं वेगळं झालं की तुला ह्याच्यामध्ये आम्ही बघितलं वेगळं दिसतंय. पण आता शेवटी कोच पद दिलं तर मला जायलाच लागलं. मग असं कधी वाटलं नाही तुला कोच जेव्हा होतीस तू कोचिंग करताना की बाबा आपण पण तिथे खेळतोय आणि आपण जर ओरडलं तर त्यांच्या मनावर परिणाम होईल? मग त्यावेळेला तुला त्या खुर्चीवर बसून काय वाटलेलं? सरांची आठवण आली होती. सर आम्हाला असंच ओरडत होतं पाठवून, तेव्हा आम्हाला कळतं सर आम्हाला का ओरडतात, पण शेवटी त्या जागेत मी गेल्यानंतर मला कळलं की का ओरडतात ते. ओके. मग ताई, असं कधी झालंय का की खेळामुळे प्रोफेशनल लाईफ मध्ये काही चेंजेस झाल्या किंवा तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये काही चेंजेस झाल्या का? म्हणजे आता एखाद्या गोष्टीमध्ये आपलं नाही सिलेक्शन झालं एखाद्या ट्रायल, तर चिडचिड झाली का? म्हणजे घरच्यांवर थोडं बर्डन आलं का त्या गोष्टीचं, किंवा तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये थोडं कुठलं टेन्शन होतं का? खरं म्हणजे सिलेक्शन नाही झालं थोडंसं वाईट वाटतं की आपण एवढी मेहनत करतो आणि टाइमला आपलं सिलेक्शन होत नाही, पण तेच मनात ठेवून काय फायदा नाही, आपण पूर्ण डाऊन होतो. म्हणून जे म्हणजे आपल्याकडून
काही कमी पडले त्याची आपण प्रॅक्टिस जास्त करायची. आता माझ्यात तेवढी ताकद नाही असं सगळेजण बोलतात की तेवढा पॉवर नाहीये माझ्यामध्ये, पण माझ्याकडे टेक्निक आहे. मी ते टेक्निक अजून सुधारण्याचा प्रयत्न करते. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की कबड्डीमध्ये वेट नसला तरी चालेल, काही गरज नाही. तर आजपर्यंत म्हणजे कबड्डी खेळाडू जे आहेत ते असं म्हणलं जातं की म्हणजे ऍक्च्युली हे सगळ्यांच्या बाबतीत होतं की बाबा तुझी थोडी हाईट पाहिजे होती तर तू व्यवस्थित खेळली. कारण का स्किल आपण शिकणार आहे ते ग्राउंडवर आपण मॅचला दाखवणार आहे, बरोबर की नाही. आपण स्लिप मारणार आहेत तर त्या हाईटीचं काय हे का नाही, स्पीड पाहिजे. तर रेखाताई, आतापर्यंत आम्ही रेखा सावंतला फक्त रेल्वेकडून खेळताना बघितलं होतं आणि आता ह्या ज्या मॅचेस झाल्या शिवशाहीच्या, तिथे आम्ही तुला महाराष्ट्र मध्ये खेळताना बघितलं पुण्यातून. मग कसं वाटलं महाराष्ट्रात खेळताना? महाराष्ट्रात खेळताना खूप खूप भारी वाटलं, कारण का खूप वर्षानंतर 2013 नंतर मी जिल्ह्याच्या टीम मधून खेळली. पुणे शहर मधून खूप भारी वाटलं. म्हणून आता महाराष्ट्रातून खेळायचं चाललंय माझं तरी. कारण का महाराष्ट्राला खूप वर्ष मेडल नव्हतं, आता लास्ट मेडल आलं. म्हणजे ज्युनियर बॅच पण चांगली खेळते आपली, असं नाही की सिनियरच पाहिजे, कोणाशिवाय कोणाचं घडत नाही. तसं ज्युनियर बॅच म्हणजे चांगलीच खेळली. आणि अजून 2-3 प्लेयर महाराष्ट्राकडे सिनियर प्लेयर आले तर महाराष्ट्र टीम वरती खेळली तर बाकीच्या 10 जणींचं तरी रेल्वेत काम होईल, त्या उद्देशाने चाललंय. मग ताई, आपल्या महाराष्ट्रानं पहिल्यांदाच रिस्क घेतली होती. म्हणजे सगळा जो सेट होता सिनियरचा, पूर्ण सगळे यंगस्टर्स पाठवले होते पुढे. म्हणजे मला वाटते फक्त आम्रपाली ताई होती, त्या फक्त मोठ्या होत्या, सिनियर होत्या. मग ह्या खेळाडूंकडून अपेक्षा खूप कमी होती, म्हणजे सगळ्यांचीच खूप कमी होती, वाटलं नव्हतं. पण ज्या वेळेला त्यांनी मेडल घेतलं, तिथे मेडल लागलं त्यांना, त्याला तुला कसं वाटलं होतं? कारण तू त्यांच्यासोबत कॅम्प केला होतास. पूर्ण 15 दिवस मी त्यांच्याबरोबर कॅम्प केले आणि टायमिंगला असं कळलं की रेल्वे प्लेयरांना म्हणजे मला घेणार नाही. म्हणजे थोडस 1-2 दिवस मी ब्लँक झाली पूर्ण की काय असं अचानक झालं. पण ते वातावरण तुम्हाला तर माहिती होतं काय. पण राजेश ढमढेरे सर, राजमाताचे कोच, त्यांनी अशी प्रॅक्टिस घेतली ना की एवढं मुलींना एवढं छान वाटलं की वाटलंच नव्हतं की असं काय होईल. एवढी छान प्रॅक्टिस घेतली आणि मुलींचा कॉन्फिडन्स पण खूप अप केला त्यांनी. म्हणजे असं कोणाला कमी लेखलं नाही की तू इन नाही खेळणार तर तू असं करणार तसं करणार, बिलकुल नाही. त्यांनी प्रत्येक प्लेअरची प्रॅक्टिस घेतली की तुझं हे करताना हे चुकतंय, तू याच्यावर भर दे. आणि महाराष्ट्र प्लेस मध्ये आला खूप वर्षानंतर, खूप आनंद झाला तेव्हा. म्हणजे खूप चांगलं वाटलं, खूप छान झालं. तुला घेतलं नाही याचा रिग्रेट फील झाला नाही झाला. ह्याच्या अगोदर म्हणजे तुझं नॅशनल झाल्यानंतर रेखा सावंत एवढी दिसून येत नव्हत्या आम्हाला. म्हणजे तू खेळणं बंद केलं होतंस असं आम्ही ऐकलं होतं आणि आम्ही ते बघितलं पण होतं. अचानक रेखा सावंत दिसायला लागलेत. मग त्याचं कारण काय आहे की परत इतक्या जोमाने तू खेळायला आलीस? रेल्वेत जॉब करत असताना रेल्वेच्या काही अटी असतात की रेल्वे बाहेर जास्त खेळायला देत नाही. म्हणजे राज्य चाचणी तर देत नाहीत, स्टेट लेवल पण कमी देते का, तर इंजुरी होऊ नये म्हणून. तर जास्त खेळायला भेटला नाही चान्स. पण जेव्हा भेटलं तेव्हा मी सगळीकडे खेळले. एक महत्वाचा प्रश्न म्हणजे स्नेहल शिंदे, तिच्या एका इंटरव्ह्यू मध्ये तिला असं विचारलं गेलं होतं की तुमच्या टीम मध्ये एखादी मुलगी पाहिजे असेल तर ती प्लेअर कोण? तर तिने त्यावेळेला सांगितलं होतं की रेखा सावंतचं नाव सजेस्ट केलं होतं. म्हणजे तुमचं असं काही ठरलेलं का की मी हिचं नाव घेणार? कधी एवढी म्हणजे डेअरिंग नाही झाली की ताईशी बोलायची. ताई खूप मोठी म्हणजे सिनियर आहे, माझ्यासाठी तर खूप सिनियर आहे. कधी म्हणजे बोलणं तसं झालंच नाही. त्या क्वेश्चन नंतरच ताईचं आणि माझं बोलणं झालं. ते पण पुण्यात मॅचेस होत्या, बाबूराव सरांनी टुर्नामेंट घेतली होती बुवा चषक. तेव्हा ताईनी पोस्ट केलं होतं, तेव्हा माझं इन्स्टा नव्हतं. तर तेव्हा मला आमच्याच टीम मधली एक सिनियर ताई बोलली की असं टाकलं होतं. आणि तेव्हा मी फायनलला आमने सामने होतो, आम्हीच फायनल मारली. ऍक्च्युली तो क्वेश्चन पण मीच विचारला होता तिला की असं कोणी हे केलं म्हणून. मग तिने त्यावेळेला सांगितलं होतं की रेखा सावंत. मग मला असं कळालं की नॅशनल गेम्सला तुम्ही दोघी रूम पार्टनर नव्हत्या, तर थोडस तुमच्यात काहीतरी हे झालं होतं असं ऐकण्यात आलं होतं आम्हाला. मग जर ती तुझी रूम पार्टनर असती तर काही बदल झाला असता का, म्हणजे गेम मध्ये किंवा अजून परफॉर्मन्स मध्ये? ताईने खूप कॉन्फिडन्स अप केला असता अजून.
म्हणजे ताई करतच होती, ताई कसं असं हे नव्हती करत, तू खेळ. आणि मी शेवटी पहिल्यांदा खेळत होती एवढ्या वर्षानंतर महाराष्ट्राकडून. थोडं मन असं हे होत होतं, काय करू काय करू. पण ताई प्रत्येक टुर्नामेंटला सांगत होती, मॅचला, की बिंदास खेळ, आम्ही आहोत तुला उठवायला, मी आणि सोनाली आहे, तू खेळ, तू कॉन्फिडन्स अप कर. मी पण इंजुरी नंतरच तेव्हा आलेली, थोडं 3 महिने मी इंजुरीमध्ये गेले. तर ताई सोबत खूप भारी वाटलं ट्युशन. तर इंजुरीचा विषय निघाला म्हणून, इंजर्ड एक प्लेयर झाला तर तो पूर्ण खचून जातो. म्हणजे असे मी खूप प्लेयर बघितलेत की इंजुरी झाली आणि त्यांनी स्टॉप केलाय गेम. अगोदर ते इतके फॉर्म मध्ये होते. तर तुला असं कधी वाटलं नाही की आपण बंद करावी कबड्डी, आता लागलंय आपल्याला? वाटलं खूप वेळा, पण मला तिथपर्यंत पोचायचंय ना, म्हणून मी स्टॉप नाही करू शकत. जोपर्यंत मी खेळते, फिटनेस करते, तोपर्यंत मी खेळू शकते, तोपर्यंत मी खेळणार. मग तू असं खेळाडूंना काय सजेस्ट करशील की इंजुरी नंतर बरेच प्लेयर थांबतात, मग तू त्यांना काय सजेस्ट करशील की बाबा तुम्ही खेळा, की तुम्ही थोडं स्टॉप घ्या, इंजुरी क्युअर करा आणि नंतर तुम्ही ओव्हरकम करा त्याच्यावर? मी तेवढंच सांगेन की इंजुरी झाली तर प्रॉपर रिकव्हरी करा. जर खेळायचं असेल तर प्रॉपरच रिकव्हरी करा, त्यानंतर ग्राउंड मध्ये उतरा. कारण का तुम्ही 2 महिने 3 महिने रिकव्हरी केल्यानंतर उतरलात, परत इंजुरी झाली, परत घरच्यांना त्रास. म्हणजे बऱ्याच वेळेला असं पण होतं की एखाद्या प्लेअरला इंजुरी झाली तर त्याच्याकडे पेशन्स नसतात. एकतर तो पूर्ण डिप्रेशन मध्ये गेलेला असतो, किंवा त्याला जेव्हा खेळायचं असतं, एखादी मॅच आली आहे समोर तोंडावर, तर त्याला असं वाटतं की नाही मी आता पटकन खेळू शकतो. तर त्याच्यावर काय सांगशील? तो संयम बाळगायला पाहिजे, पेशन्स पाहिजेत. कारण का 45 मिनिट्स मॅच असणार. पूर्ण आयुष्य पुढचं खराब होण्यापेक्षा आधी तुम्ही डिसाईड करा खेळायचं की नाही, नाहीतर खेळूच नका इंजुरीमुळे. बस. तर ताई, बऱ्याच वेळेला असं होतं की फक्त जे आपले प्लेयर आहेत ते फक्त खेळतात. ऍक्च्युली तू मला पण सजेस्ट केलं होतंस की स्टडीज पण तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत, हे आपल्या आता प्लेयरना समजत नाहीये. मग त्या लोकांचं काय म्हणणं असतं की फक्त खेळायचं आहे मला, मी फक्त खेळणार आहे आणि मी स्टडीज नाही केला तरी चालते, मला इथून जॉब आहे. तर तू काय सांगशील, स्टडीज इम्पॉर्टंट आहेत की नाहीत? हा गैरसमज आहे. नुसता जॉब, कबड्डी खेळून नुसता जॉब लागू शकत नाही आत्ताच्या टायमिंगला. आता सांगायचं म्हणजे सिनियर प्लेअर होते, अभिलाषा म्हात्रे ताई, दीपिका ताई, स्नेहल ताई, सुवर्णा ताई, ते लोक खेळत असताना महाराष्ट्र प्लेस मध्ये येत होता. परत स्नेहल साळुंखे मुंबईची, तेव्हा कंटिन्यू सिनियर नॅशनलला 2nd प्लेस महाराष्ट्र खेळत होता. तेव्हा त्या टॉपच्या प्लेअर होत्याच, पण त्या बाहेर बसणाऱ्या होत्या ना, त्या एवढ्या टॉपच्या नव्हत्या, पण त्यांच्या थ्रू त्या जॉबला लागल्या रेल्वेत. तसं आत्ताची सिनियर नॅशनलची टीम आहे, एवढी स्ट्रॉंग नव्हती, पण ज्युनियरांनी करून दाखवलं. त्यांना जॉब म्हणजे मिळू शकतो, कारण त्यांना महाराष्ट्राला प्लेस लागले, रेल्वेत जॉब भेटू शकतो. पण सगळ्यांना भेटेल असं नाही होणार. म्हणून आता जॉब पाहिजे असेल तर स्टडी करायलाच पाहिजे. स्टडीज पण तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. बऱ्याच ठिकाणी असं पण होतं ताई की खेळामध्ये सपोर्ट भेटत नाही त्याप्रमाणे, म्हणजे मुलींना तरी खूप कमी चान्सेस असतात. आता गावाकडच्या ज्या मुली आहेत, काही ठिकाणी माहिती पण नाही आहे त्या लोकांना की कबड्डी मधून इथून इतकं पुढे जाता येतं. तर तू तुझ्या घरून असं कधी झालंय का की घरचे बोलले की नको जाऊस आता खेळायला, तू मुलगी आहेस, असं कधी झालं का? इंजुरी झाल्यानंतर थोडं आई बोलत होती की नको जाऊ आता, बस कर, म्हणजे व्यवस्थित सगळं झालंय तुझं, तर हे एज. तर मग बाबा बोलायचे नाही, तिला खेळायचं तर खेळू दे, म्हणजे तिची इच्छा आहे. त्याच्यानंतर पण मी टुर्नामेंट खेळत होती. त्याच्यानंतर मोस्टली 2023-24 बेस्ट प्लेअर मी जवळजवळ 10 तर आरामात घेतले. तर मी स्वतःचा कॉन्फिडन्स अप केला, डाऊन नाही केला. पण मी पूर्ण 3 महिने रिकव्हरी केल्यानंतरच मी खेळले. मग घरून कसा सपोर्ट होता? म्हणजे आपण ऍक्च्युली मिडल क्लास फॅमिली मधून येतो आणि कबड्डी हा गरिबांचा खेळ मानला जातो. तर असं कधी झालं का की मला एखादी गोष्ट पाहिजे आहे आणि ती मला भेटत नाहीये, तर आपण ती कबड्डी थ्रू घेऊ शकतो, असं कधी वाटलं का तुला? जॉब लागायच्या आधी मला वाटायचं असं सारखं की माझे बाबा पण मिल मजदूर होते, तेवढी परिस्थिती नव्हती आमची की जे मला पाहिजे ते म्हणजे भेटेल. पण हळूहळू जॉब लागला, सेटल झाली. आता मी स्वतःच्या पायावर उभी आहे की मला जे पाहिजे ते मी घेऊ शकते आणि फॅमिलीसाठी पण मी ते करू शकते.
थोडं कष्ट तर करायला लागणार, होय. स्ट्रगल तर लाईफ मध्ये हा. असतोच. आता एकदम सेटल आहे. जेव्हा तुझं सिलेक्शन झालं नाही ह्या आत्ताच्या Senior national. सिनियर नॅशनलला, त्यावेळेला घरच्यांचं रिॲक्शन काय होतं? कारण तू पहिल्यांदाच महाराष्ट्राचा कॅम्प केला होतास बरोबर. आणि तुझं सिलेक्शन तेव्हा पण झालं नाही, तर घरच्यांचं रिॲक्शन काय होतं थोडं सांग. खरं म्हणजे घरचे खूप म्हणजे मला बघून अस्वस्थ होते की हिला नक्की काय प्रॉब्लेम आहे, का असं वागते. म्हणजे वागते बोल, मला खेळायचं होतं ना. हा. मग थोडं मला असं हे वाटलं की मी एवढं कॅम्प केला, काय प्रॉब्लेम झाला की मी खेळू शकत नाही. पण जो महाराष्ट्राचा रूल आहे त्याच्या पुढे मी जाऊ शकत हा. नाही. मी घरच्यांना तसं एक्सप्लेन केलं की असं असं झालं, रेल्वे प्लेयरांना नाही घेतलं. बाबा बोले ठीक आहे, नेक्स्ट टाइम प्रॅक्टिस कर, खेळ, अजून चान्स आहे म्हणजे तुला. घरून तुला सपोर्टच भेटला support ह्या होता. गोष्टींमुळे, खूप support होता. गोष्टींसाठी. मग ज्या वेळेला तू खेळत होतीस त्यावेळेला दादा काय बोलायचा की खेळू नकोस? म्हणजे आम्ही थोडंसं ऐकलं होतं हे पण, की दादा म्हणजे असं मागे घ्यायचं की नको रेखा तू खेळू नकोस, आपल्याला काही गरज नाही. आणि त्यावेळेला एवढा स्पार्क पण नव्हता कबड्डीला. आता प्रो कबड्डी वगैरे आले, मग त्यावेळेला एवढा स्पार्क नव्हता. त्यावेळेला घरून दादाचं थोडं होतं. मग तुमची भांडणं व्हायचीत का त्या गोष्टीसाठी? ऍक्च्युली छोट्या दादाचं बघूनच मी खेळायला लागली. हा. त्याला इंजुरी झाली, एका पायाला 3 वेळा प्लास्टर झालं. हा. मग त्याच्यामुळे तो म्हणतो की नको खेळूस, कशाला, मी मोडलोय, हा. मी घरी बसलोय, हा. तू नको खेळूस, हा. परत तुला लागलं तर कोण बघणार. हा. आपली परिस्थिती अशी आहे. हे. आणि थोडे दिवसानंतर प्रो कबड्डी आलेली मुलींची, त्याच्यानंतर मला घेतलं नव्हतं प्रो कबड्डी. हा. तेव्हा माझं जॉबचं चालू होतं, हा. पण मला इथे घेतलं नव्हतं. तेव्हा पण थोडं माझं मोरल डाऊन झालेला की नाही आता बस कबड्डी, आता कुठेतरी जॉबसाठी ट्राय करायचा. आणि मी ते 2015ला पोलीस भरतीला ट्राय केला होता. हा. सोनालीने आणि मी, आम्ही हा. दोघींनी ट्राय केलेलं, कारण का तिची पण परिस्थिती एवढी नव्हती. नव्हती. मग आम्ही गेलेलो, पण नंतर आमच्या सरांनी थोडं बातचीत झाली. तर प्रोफेशनल ऍक्च्युली स्पोर्ट्समध्ये पण खूप काही करण्यासारखं आहे जे आपल्या काही खेळाडूंना माहितीच नाही. कारण ते फक्त कबड्डी प्रॅक्टिस एवढंच करतात. बरोबर. जर ते त्याच्यातून बाहेर पडले तर बाहेर खूप म्हणजे प्रोफेशनल कोर्स पण आहेत किंवा अजून खूप ऍडव्हान्टेजेस आहेत त्या गोष्टींचे. तर तुला काय वाटतं ते करावं की नाही खेळाडूंनी? पण खेळाडूंनी कबड्डी सोडून बाहेर तर जायला पाहिजे. हा. हे ते नुसतं कबड्डी करत बाहेरचं काय लाईफ आहे त्यांना माहिती. हा. कबड्डी प्लेअर ऍक्च्युली बाहेरचं लाईफ काहीच माहिती नाही. ते पण आहे. ते फक्त बाहेर गेल्यानंतर कळतं की आपण खूप जगाच्या बाहेर आहोत. हा. तर ताई पर्यंत असं झालंय की हा बाबा तू कबड्डी खेळतेस, तू खूप फिरली असशील, किंवा त्या लोकांचं असं म्हणणं असं की ह्यांना काय कामं मी तर नसतात, खूप फिरले. फक्त प्रॅक्टिस. पण त्याच्या मागे, त्या फिरायच्या मागे पण अगोदर आपण 2-3 वर्ष कष्ट केलेलं असतं, हे त्या लोकांना समजत नाही. तर त्या लोकांना काय सांगशील तू थोडं? 2-3 वर्ष कष्ट काहीच नाही. हो. मी तर खूप 9 वर्ष स्ट्रगल केलं, हा. म्हणून माझा खूप मोठा अनुभव आहे. कारण का म्हणजे मिडल क्लास फॅमिलीतून मी अप होताना खूप काही गोष्टींना फेस केलंय हा. लाईफ मध्ये, की बाबा एकटेच माझे जॉब करत होते आणि आमचं कुटुंब चालत होतं. हा. म्हणून काही गोष्टी हे पाहिजे ते पाहिजे त्यावेळी भेटल्या नाही. हा. म्हणून बाबा बोलायचे घेऊ आपण, नंतर घेऊ. हा. आता सगळं काही आहे. मग आता ते दिवस आठवले की असं वाटतं की यार कशी दिवस काढले आपण. तर आत्ताच्या खेळाडूंचं असं झालंय की मला हे प्रोटीन घ्यायचंय म्हणजे घ्यायचंय. मग ते घरच्यांकडे इतका हट्ट करतात की भले आता थोडे खेळाडू जे आहेत ते छोट्या फॅमिलीला बिलॉंग करतात, मग ते जेव्हा वरती खेळायला लागतात त्यावेळेला त्यांच्या अपेक्षा पण वाढतात. बरोबर. की मला हे पाहिजेच किंवा मला निकॅप पाहिजेतच. मग आता आपल्याकडे खूप कॉस्ट वाढलेल्या आहेत त्या गोष्टींच्या. तर खरंच प्रोटीनचे वगैरे बाहेरच्या इनटेक करायची गरज असते का? आपण प्रोटीन घेतलं, हा. आपण दोघींनी घेतलं हा. एक्झाम्पल, त्याच्यात 2 पट आपल्याला प्रॅक्टिस करायला पाहिजे, हो. हार्डवर्क करायला हो. पाहिजे, तर ते प्रोटीन आपल्या बॉडीला नाहीतर त्याचे साईड इफेक्ट होतात खूप. हो. मग नुसतं प्रोटीन घेऊन झोपणं काही होणार नाही. हो. त्यात 2च्या जास्त प्रॅक्टिस केलीस तर ते इम्प्रूव्ह होणार आहे बॉडीमध्ये. हा. तर आत्ताच्या खेळाडूंचं तसंच आहे की बाबा मला आत्ताच्या आता पाहिजे, आणि ते घरच्यांना पण तसा त्रास देतात बरोबर. की नाही मला हे पाहिजे आहे. आणि मी असे खूप खेळाडू बघितलेत. तर मला असं वाटतं की ह्या थोड्या गोष्टींमुळेच आपलं फील्ड थोडंसं खराब झालेलं आहे. बरोबर. किंवा आपलं आता असं झालंय की कबड्डी पण महाग झालेली आहे असं पण म्हटलं जातं. तर तू जेव्हा खेळत होतीस तेव्हा तुझा डायट असा होता का की मला पण प्रोटीनच पाहिजे किंवा मला पण हेच पाहिजे, असं कधी होतं का?
प्रोटीन हा माझा एकदम क्रॉस आहे. हा मी कधीच प्रोटीन घेतलं नाही आणि जेव्हा घेतलं ते मोस्टली 4-5 दिवसच, हा ते पण मला जात नाही, जबरदस्ती मी पिते. घरचंच डाईट, जे ड्रायफ्रुट्स वगैरे तेच, हा आणि खाणं म्हणजे नॉर्मल जे नॉर्मलच भाकरी भाजी, म्हणजे तू त्यावेळेला पण तोच डाएट होता. म्हणजे साध्या डाएट वर पण एखादा खेळाडू खेळू शकतो. फक्त मेहनत माझी जास्त होती, 3 टाइम प्रॅक्टिस होती माझी, कारण का तेव्हा मला जॉबची गरज होती. खरं म्हणजे तेव्हा जी मी मेहनत करत होती ना, म्हणजे सांगू पण नाही शकत की मला तिथपर्यंत पोहोचायचं, आणि मी तिथपर्यंत पोहोचले त्या मेहनतीमुळे. म्हणजे एकंदरीत असं की स्ट्रगल केल्याशिवाय काही भेटत नाही. तर आत्ताच्या असं झालंय की सगळं लवकर लवकर पाहिजे, म्हणजे आता चालू केले खेळायला आणि लगेच त्यांना इकडे सक्सेस पण पाहिजे किंवा इकडे जॉब पण पाहिजे. नाहीये, पण मी 2006-04 पासूनच खेळत होती शाळेमधून, पण 7 पासून मी जास्त म्हणजे कबड्डीवर एकदम फोकस केला. तेव्हा मला कुठे 2015-16 जॉब भेटला. त्या एवढ्या पिरियड मध्ये मी खूप मेहनत केली, म्हणजे कष्ट हे मी केव्हा बघितले, म्हणून मी आज सक्सेस आहे. तर ताई, अनेक वेळेला असं पण झालंय की एखादा खेळाडूकडे ती ॲबिलिटी आहे पण त्याला भेटत नाहीये, किंवा प्रत्येक वेळेला ट्राय करतोय आणि त्याला ते भेटतच नाही. भले लाईफ मध्ये पण असू दे, म्हणजे पर्सनल लाईफ मध्ये पण असू दे, किंवा त्याच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये पण असू देत, मग तो खेळाडू कुठेतरी थकून जातो ग. म्हणजे काय करायचं, काय उपयोग आहे एवढं खेळून? आपण चांगलं खेळतोय आणि आपल्या मागच्यांचं सिलेक्शन होत आहे, तर त्या एका खेळाडूला तू काय सांगशील? असे भरपूर प्लेयर आहेत, हो, नाव सांगितलं तरी कमीच आहे. नाराज व्हायचं काय हे नाहीये, म्हणजे तुम्ही केलात पण तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकले नाही, पण तुम्ही तिथे पोहोचण्यापर्यंत डिझर्व तर आहात. स्वतःला माहितीये की तुम्ही किती प्रामाणिकपणे प्रॅक्टिस केले, मेहनत केले, म्हणून नाराज होऊन काय फायदाच नाहीये. पण तुम्हाला लोक ओळखतात ना की नाही, हा असा खेळायचा, ही तशी खेळायची, पण यांचं नशिबात नव्हतं जॉब, ते आपल्यासाठी खूप काय. मग कबड्डी सोडून सुद्धा कोणता गेम आवडतो की फक्त कबड्डीच? रनिंग. ओके. ऍथलेटिक्स. मग तुला असं वाटतंय का तू जर कबड्डी मध्ये नसतीस तर तिकडे इंडिया खेळली असतीस? एवढं नाही सांगू शकत, पण शेवटी तिकडे पण खेळायला खूपच फेस आहे. पण मी इंडियन रेल्वे कॅम्प आणि असा रेग्युलर फिटनेस करत माझा फेवरेट रनिंगच आहे, कारण का मी इंडियन रेल्वे वगैरे त्याच्यामध्ये आमच्या फिटनेस टेस्ट व्हायच्या, त्याच्यामध्ये पण मी हायेस्ट माझा परफॉर्मन्स द्यायची. तर मला सगळे असं बोलायचे की तू रनरच बनायला पाहिजे. पण मला पण आवडतं की आहेत 1-2 मुली मला असं बोलतात की झोपेतून उठलीस तरी पण तू पळू शकतेस. मग ज्या वेळेला तू रेल्वेमध्ये खेळायचीस त्यावेळेला फिटनेस, रेल्वेमध्ये बऱ्याच गेमचे खेळाडू असतात, मग त्यावेळेला त्यांच्याकडे बघून असं वाटलं नाही की आपण यार कबड्डीत नसतो तर आपण ह्याच्यात कशात तरी असतो, असं कशात वाटलं? कबड्डी सोडून दुसरा गेम खेळायचं बोललं तर तेवढी आपल्याकडे पण कॅपॅसिटी पाहिजे. हो, तेवढी म्हणजे आपल्याकडे बाकीचं बॅकबोन पण पाहिजे. आता कबड्डीत होतं 8-9 वर्ष स्ट्रगल केलं, तिथे कॅपॅसिटी आपली एवढी होईल की नाही तेवढं नाही मी सांगू शकत ना, जेवढं दिलंय कबड्डीने. पण आम्ही असं पण कबड्डी सोडून अजून काही लाईफ मध्ये जे असं वाटलं असेल की तुला, म्हणजे मला ते पाहिजे आहे पण मी कबड्डीत असल्यामुळे मी नाही घेऊ शकत आहे त्या गोष्टी, अशी कुठली एक गोष्ट वाटली का? खूप काय वाटली. पण अभ्यास सोडून. अभ्यास हा म्हणजे सगळ्याच खेळाडूंचा एनिमी असल्यासारखा आहे अभ्यास करणं, म्हणजे पण ते खूप चांगलं आहे अभ्यास करणं पण, म्हणजे खेळाडूंना ऍक्च्युअली. आणि असं रिसर्च सांगतं की जो खेळाडू आहे त्यांची मेंटल ॲबिलिटी ही साध्या माणसांपेक्षा 2 पट जास्त असते, पण ते आपल्या खेळाडूंना समजत नाहीये की ते लोक असं म्हणतात की नाही मी प्रॅक्टिस मधून कसा वेळ काढू अभ्यासासाठी. तर थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे की नाही असं वाटतं? थोडं नाही, जास्त गरजेचं आहे. तर तू जेव्हा रेल्वेमध्ये जॉबला लागलीस त्यानंतर तू जेव्हा जॉब करायला लागलीस प्रॉपर, तर तुला असं कुठेतरी जाणवलं का की आपण जर डिग्री वगैरे एखाद चांगली घेतली असती तर आपल्याला त्याचा फरक पडला असता? खरं म्हणजे मी क्लास 4 म्हणून जॉईन झालेली, तर क्लास 4 मध्ये जॉईन झाल्यानंतर
5 वर्ष योगायोग मला सुट्टी होती, त्याच्यामुळे माझा अभ्यासाचा तर काही संबंधच नाही. नुसतं खेळणं, कॅम्प खेळणं, बस एवढं. नंतरला जेव्हा मी TC झाली, त्याच्यानंतर ट्रेनिंगला गेली. तिकडे सगळे RRB एक्झाम म्हणजे एक्झाम देऊन आले होते, आणि मी आणि 10-12 मुलं मी असू, ते फक्त स्पोर्ट्स कोटा, आम्हाला काही नॉलेज नव्हतं त्यातला. त्यांना म्हणजे आम्हाला शिकवता शिकवता कंटाळले ते, अरे तुम लोग कुछ तो पडो. आम्ही कधी केलंच नव्हतं एवढं. थोडं वेगळं लाईफ. म्हणजे तुला त्यावेळेला असं वाटलं की बाबा आपण डिग्री आपण जर चांगली घेतली असती तर आपण आज आपल्याला तेवढं ते डिफिकल्ट गेलं नसतं. ओके, मग मला थोडं घरच्यांकडेच यायचं आहे. मग तुझ्या घरी जेव्हा कळालं तुझं पहिल्यांदा नॅशनलला सिलेक्शन झालंय, त्यावेळेला मम्मी आणि पप्पांची रिॲक्शन कशी? खरं म्हणजे 2016ला मला जॉब लागला. तेच माझ्या घरच्यांना स्वप्नच वाटत होतं की माझ्या मुलीला जॉब लागलाय, की माझ्या म्हणजे पूर्ण गावामध्ये बोललीस तर मी एकटीच गव्हर्नमेंट सर्वंट मुलगी आहे. ओके. आणि ती पण स्पोर्ट्स कोटा म्हणून मी रेल्वे जॉबला लागले. असं कोणी नाहीये. तर घरच्यांना आनंदच आनंद, आणि बाहेरच्यांनी पण घरच्यांचे एवढं म्हणजे आभार व्यक्त केले की मी सांगू पण नाही. म्हणजे खूप हॅप्पी होते. म्हणजे घरच्यांसाठी ती खूप मोठी गोष्ट होती. तो माहोल 1 वर्ष माझ्यासाठी खूप काही म्हणजे करून गेला. ताई, आम्ही आजपर्यंत तुला फक्त शिवशक्ती मधूनच खेळताना बघितलंय, आणि शिवशक्ती ही म्हणजे महाराष्ट्रातली खूप म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न आहे की तिथून खेळावं ऍक्च्युली. मग त्या टीम बद्दल मला थोडं सांग, म्हणजे त्या टीम बरोबर अनुभव कसा होता तुझा? म्हणून मी पुण्यात आली, कारण का मुंबई शहरमध्ये रेल्वेचे प्लेअर मोस्टली घेत नाहीत मोस्टली, कारण का मुंबई शहरमध्ये पण टॉपच प्लेअर आहेत सगळे जे काय आहेत. आणि म्हटलं जाते मी खेळते. ऍक्च्युली तो प्रश्न म्हणजे तो खूप सगळ्यांना विचारण्यासारखा आहे, विचार करण्यासारखा आहे. कारण रेखा सावंत म्हणजे ऍक्च्युली मी माझ्या दृष्टीतून तुला एका वेगळ्या ह्याच्यात बघते. म्हणजे तू खूप लॉयल आहेस तुझ्या टीमला घेऊन, आणि तुला जेव्हा पुण्यातून खेळताना बघितलं म्हणजे अक्षरशः पूर्ण महाराष्ट्र शॉकमध्ये होता की तू तिकडून खेळलीस. मग इकडून जेव्हा शिवशक्ती जेव्हा सोडली आणि ह्या मुलींमधून जेव्हा खेळलीस, त्यावेळेला एक्सपिरियन्स कसा होता? बरं झालं हा क्वेश्चन पण केलास, कारण का लोक चर्चा करतात की हिचं काय ते झालं, असं झालं तसं झालं, पण असं काही नाही झालं. माझ्या कोचला मी सांगितलं, माझ्या कोचनी मला परमिशन दिली, आणि इतके वर्ष मी खेळले तिथे. आता सगळेच मला ओळखतात की मी शिवशक्तीच आहे, शिवशक्तीची आहे, आणि शिवशक्तीने मला भरपूर काही दिलंय, ते मी कधी विसरू शकत नाही. फक्त मी खेळाच्या दृष्टिकोनामधून मी चेंज केलं, फक्त खेळण्यासाठी. बाकी माझं इंटेन्शन काहीच नाही, बाकीचं काही नाही. मला महाराष्ट्राकडून खेळायचं होतं आणि मला स्वतःचं अस्तित्व अजून निर्माण करायचं होतं, म्हणून मी तिकडे गेली, बस बाकी काही. मग कबड्डी सोडून अशी पर्सनल लाईफ मध्ये असं कोण फ्रेंड आहे का तुझी जिने तुला सपोर्ट केला पुढे जायला? भरपूर फ्रेंड आहेत. ओके. म्हणजे स्पेसिफिक असं काही सांगता येत नाही? असं एकीचं नाव घेऊ शकत नाही, कारण का मला खूप जणींनी हेल्प केली की तू खेळू शकते, म्हणजे तुझा अजून जोश तोच आहे की तू एवढी मेहनत करते, तुला इथून रेल्वेतून म्हणजे महाराष्ट्रातून नाही घेत, म्हणजे इथून मुंबईतून नाही चान्स भेटत आहे, रेल्वेतून नाही चान्स भेटत आहे, तू खेळ अजून 5-6 वर्ष आरामात खेळशील. पण मी स्वतःला असं हे करते की मी जेवढी मेहनत करेल तेवढं मी माझा सक्सेस देण्याचा प्रयत्न करेन. मग जेव्हा फ्रेंड्स मधून असायचीस त्यावेळेला जंक फूड तरी ते असायचंच. मग आम्ही असं ऐकलं होतं की रेखाताई डाएटच्या बाबतीत स्ट्रिक्ट आहे, असं आम्ही ऐकलं होतं. पण एका ठिकाणी असं पण आम्हाला समजलं की तुला जंक फूड जास्त आवडतं खायला, चायनीज जास्त आवडतं. ओके. मग त्या गोष्टीमुळे खेळात काही परिणाम झाला का? म्हणजे इंजुरीचं प्रमाण वाढल्या का? म्हणजे डाएट पण मॅटर करतो गेमसाठी, असं कधी वाटलं? इंजुरीचं प्रमाण नाही सांगू शकत, पण थोडा त्रास व्हायचा की की टुर्नामेंटला बाहेर गेल्यानंतर की पोटात दुखतंय, डोकं दुखतंय, मग सर बोलायचे खा बाहेरचं. आणि मला चायनीज माझी फेवरेट डिश आहे, मला रोज दिलं तरी मी रोज खाईन. तर मला माझ्यामुळे सगळ्या मुलींना सवय लागली की चायनीज खायची. ओके ओके. तर ताई, आज तू आमच्या चॅनलला भेट दिलीस, खूप बरं वाटलं इकडे येऊन. कारण पहिलं म्हणजे आमच्या चॅनलचा हेतूच हा आहे
की तुझ्यासारख्या ज्या प्लेयर आहेत ज्यांचा फक्त कबड्डी कबड्डी आणि कबड्डी हाच ध्येय आहे, त्यांना कुठेतरी आम्हाला प्लॅटफॉर्म द्यायचा आहे. तर तुला आमच्या चॅनलला भेट देऊन कसं वाटलं? खरं म्हणजे पहिला कॉल केलेला, माझं तुझ्याशी कॉन्टॅक्ट खूप आधीपासून होता भिवंडीच्या मॅचेस. तर मला एक दादानी फोन केला होता की सानिका तुमच्याशी बोलणार आहे, तर तुमचा नंबर मी सेंड करतो. ठीक आहे. तर मग आपलं बोलणं झालं. मेन म्हणजे मला असं पहिलं वाटलं, अरे एवढ्या सिनियर प्लेअर आहेत पण सानिकानी मलाच कसं हे केलं. पण नंतर मी म्हंटल की नाही, काहीतरी आपल्यात पण असेल वेगळं काहीतरी. तर मग मी पण तुला लगेच म्हणजे तू कोऑपरेट केलंस ऍक्च्युली आम्हाला. आणि हा कसा प्लॅटफॉर्म आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता. आमच्यासाठी म्हणण्यापेक्षा ज्या काही आता खेळाडू आहेत, ज्या त्यांचं फ्युचर स्टार म्हणजे ज्या यंगस्टर्स आहेत, त्यांना पण आम्हाला घ्यायचंय. आणि ज्यांची कबड्डी बंद झाली आहे, म्हणजे ज्यांनी महाराष्ट्राचं नाव पण खूप मोठं केलं, म्हणजे अशा खूप आहेत, तसं पण आम्हाला त्यांच्यासोबत पण भेट घ्यायची होती. पण पहिला इंटरव्ह्यू तुझा झाला, पण आम्हाला खूप बरं वाटतंय तुला इथे बघून तुला. आणि वी विश यू ऑल द बेस्ट. म्हणजे आम्हाला तुला खूप मोठ्या स्टेजला बघायचं आहे आणि होप सो त्यावेळेला पण तू ओळख दाखवायची लावला आणि त्यावेळेला पण तू आम्ही बोलवू तुला खास, आणि तू येशील अशी पण अपेक्षा कर. नक्की येईन. आणि कबड्डी पेज यांनी मला बोलवलं इथे, मी त्यांचं मनापासून आभार मानते. आणि छान बोलणं झालं आणि सगळं काही क्लिअर झालं म्हणजे. आणि खूप काय पाठच्या फ्युचरसाठी सांगायचं म्हणजे मेहनत केल्याशिवाय काही नाही मिळत. फक्त मेहनत करत राहा, पण तेवढा अभ्यासावर पण लक्ष द्या. नुसतं कबड्डी म्हणून असं मी बोलत नाही. आणि जे लाईफ मध्ये येईल, जे काय येईल त्याला थोडं फेस करा, नंतरचे दिवस खूप चांगले येतील. थँक्यू सो मच.